साथ तुमची बातमी आमची। भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा काही आठवड्यांवर येऊन ठेपलाय। रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय दौऱ्यासाठी भारताचा नवा कर्णधार कोण होणार याची उत्सुकता वाढली आहे। या संदर्भात कधी घोषणा होते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे। दरम्यान बीसीसीआय कडून एक नवीन अपडेट समोर आली आहे। बीसीसीआय आज एक बैठक बोलावणार आहे। या बैठकीत इंग्लंड दौऱ्यासाठी संघ सोबतच नव्या कसोटी मालिकेसाठी कर्णधार कोण असणार याची घोषणा होण्याची शक्यता आहे। 20 जून पासून भारत आणि इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे। कसोटी कर्णधार पद कोणाला मिळणार याचा निर्णय बीसीसीआय कधी जाहीर करणार, कोणाची नावे आघाडीवर आहेत जाणून घेऊयात। बीसीसीआय आज नव्या कर्णधाराबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे। टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समिती आज इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे। विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय इंग्लंड दौरा भारतासाठी कठीण कसोटी असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान बीसीसीआय आज दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे, ज्यामध्ये कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाच्या घोषणेसह कर्णधाराचं नावही अंतिम केलं जाऊ शकतं। इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात 17 खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो असंही सांगितलं जात आहे। रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी शुभमन गिल, जसप्रीत बुमराह या दोघांची नावे आघाडीवर आहेत। जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांची नावे देखील चर्चेत आहेत। काही माध्यमांच्या वृत्तानुसार जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे कर्णधार पदाच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो। इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही अशा बातम्यांनाही वेग आलाय। त्यामुळे शुभमन गिलला नव्या कसोटी कर्णधार आणि ऋषभ पंतला उपकर्णधार म्हणून घोषित केलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।